आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेस्टेड लूप. बघा, नेस्टेड लूप हे प्रोग्रॅमिंग मधलं सर्वात महत्वाचं टॉपिक असतं. म्हणजे प्रोग्रॅमिंग मध्ये ज्याला नेस्टेड लूप नाही जमत ना, त्याला प्रोग्रॅमिंग जमणार नाही. खूप कठीण. म्हणजे प्रोग्रॅमिंग मधला सर्वात टफेस्ट, सर्वात कठीण जो टॉपिक असतो तो असतो नेस्टेड लूप. आता नेस्टेड लूप म्हणजे काय? जेव्हा एका लूपच्या आतमध्ये आपण दुसरा लूप लिहितो, जसं नेस्टेड इफ लिहिलेलं होतं त्याच पद्धतीनं ज्या वेळेस एका लूपच्या आतमध्ये आपण दुसरा लूप लिहितो, एका लूपच्या आतमध्ये जेव्हा आपण दुसरा लूप लिहितो तेव्हा त्याला काय म्हटलं जातो? नेस्टेड लूप. आता बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे? क घेतलेला आहे आणि अ घेतलेला आहे. क ची व्हॅल्यू 0 ते 3 पर्यंत चालणार, म्हणजे 0 1 2. मी याला 5 पर्यंत करतो म्हणजे समजायला सोपं जाईल. ठीक आहे, यालाही 5 पर्यंत करू. म्हणजे हा लूप जो आहे तो मागच्या पिरियड मध्ये आपण बघितलेला होता की या पद्धतीनं जेव्हा आपण लूप देतो तेव्हा हा लूप कितीदा चालतो? 5दा चालतो. आणि हा लूप पण कितीदा चालेल? 5दा चालेल. तर तुम्हाला असं वाटत असेल की हे 5दा आणि हे 5दा म्हणजे टोटल हे 10 वेळा चालेल, पण हे 10 वेळा चालणार नाही. जर याला आपण रन केलं तर हे चालेल एकूण 25दा. बघा, हे कितीदा चालेल? 25दा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हे झालं 10 वेळा आणि हे बाकी म्हणजे एकूण कितीदा चाललं? 25दा. म्हणजे हे काय होऊन राहिलं? हा तुमचा लूप जो आहे तो डिपेंड आहे या लूपवर. आता बघा काय होत आहे तर व्यवस्थित. तर याचं आउटपुट तुम्ही बघितलं तर काय आहे? जेव्हा क ची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा अ ची व्हॅल्यू काय होऊन राहिलेली आहे? अ ची व्हॅल्यू 0 ते 4 पर्यंत चालेल. जेव्हा क ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा हे काय होईल? 0 ते 4 पर्यंत चालेल अ ची व्हॅल्यू. म्हणजे ज्या वेळेस हा लूप एकदा रन होतो त्यावेळेस हा लूप काय होतो? 5दा रन होतो. म्हणजे हा लूप एकदा रन होईल. बरोबर आहे, हा लूप काय होईल? एकदा रन होईल. तर त्यासोबत काय होईल? त्याच्या आतमधला हा लूप कितीदा रन होईल? 5दा रन होईल. कारण हा लूप आपण कितीदा रन करण्यासाठी सेट केलेला आहे? 5दा. जर आपण येतं 15दा करण्यासाठी केलं असतं तर तो काय झालं असतं? हा लूप जेव्हा एकदा रन होईल तेव्हा हा लूप कितीदा रन होईल? 15दा रन होईल. बघा, पहिला लूप जेव्हा एकदा चालत आहे तेव्हा हा आपला इंटरनल लूप जो आहे, जो आतमधला लूप आहे, हा किती वेळा चालला? 15 पर्यंत चाललेला आहे. बरोबर आहे. तर काय होतो? जेवढ्यांदा हा लूप चालला, एकदा हा लूप चालेल तर हा 15दा चालेल, दुसऱ्यांदा हा लूप चालेल तर हा पुन्हा 15दा चालेल, तिसऱ्यांदा हा लूप चालेल तर हा पुन्हा 15दा चालेल. या पद्धतीनं हे काय होईल? रन होतो. नेस्टेड लूप कठीण का? कारण नेस्टेड लूप समजायला त्रासदायक असतो आणि आवश्यक नाही की नेस्टेड लूप मध्ये फक्त तुम्ही 2च लूप द्याल, एका लूपच्या आतमध्ये दुसरा लूप. तुम्ही असंही करू शकता. अ, 1 2 3. आता हा जो लूप आहे हा कितीदा रन होईल? तर हा डिपेंड आहे की तुम्ही ते किती व्हॅल्यू सेट केलेले आहे. बघा, आता या ठिकाणी सॉरी, हा लूप कितीदा चालेल हे डिपेंड असतो वर तुम्ही काय दिलेलं आहे. आता ही जी लाईन आहे हा कितीदा रन होईल? 5, 25, 125 गुणिला पुन्हा 5 गुणिला पुन्हा 5 म्हणजे कितीदा होईल? बघा, खूपदा रन होईल. तर हे कठीण असतं. का कठीण असतो?
कारण तुम्ही ही लाईन कितीदा रन होईल हे डिपेंड असतो तुम्ही जेवढ्यांदा लूप चालवताय तेवढ्यांदा. ठीक आहे. तर याला कठीण का समजला जातो? कारण जर तुम्ही हे नेस्टेड 3दा केलेलं आहे तर बघा काय झालं. हा लूप एकदा चालेल तेव्हा हा 5दा चालेल. हा लूप एकदा चालेल तेव्हा हा काय चालेल 5दा चालेल. त्याच्यामुळे हा टोटल किती वेळा चालेल? हे टोटल चालेल 125 वेळा. बरं, आवश्यक नाही की दरवेळेस तुम्ही सारखीच व्हॅल्यू दिलेली असणार. होऊ शकते इथं तुम्ही 10 दिलेली असेल, इथं तुम्ही 7 दिलेली असेल. तर आता हा लूप किती वेळा चालणार हे डिपेंड आहे पूर्णपणे या संख्यांवर. त्यामुळे नेस्टेड लूप हा खूप कठीण असतो आणि याला समजणं खूप आवश्यक असतं. बघा, तर हे असतो नेस्टेड लूप, जेव्हा एका लूपच्या आतमध्ये दुसरा लूप चालतो. आणि याला समजून घेण्यासाठी ना सर्वात चांगला उपाय हाच आहे की याला एक 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 समजून घ्यायचं. जसं या ठिकाणी काय होऊन राहिलं, जेव्हा क मर्यादा किती आहे त्याची 5, म्हणजे हा कुठून चालू होणार 0 पासून 5 पर्यंत. बघा, तर या ठिकाणी काय होऊन राहिलं, जेव्हा हा लूप एकदा चालेल तेव्हा हा लूप कितीदा चालतो 10दा चालतो. तर हेच तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि यावरूनच तुम्हाला लूपला चांगल्या तऱ्हेनं समजून घ्यावं लागेल. आता नेस्टेड लूप फक्त तुम्ही जेव्हा मध्ये नाही तर जेव्हा पर्यंत मध्ये सुद्धा वापरू शकता. आता बघा, मी या ठिकाणी जेव्हापर्यंत लूप घेतला. ठीक आहे. आता या लूप मध्ये मला काय करावं लागेल, जर मी जेव्हापर्यंत वापरून राहिलेला आहोत तर मला काय करावं लागेल की क ची व्हॅल्यू पहिलेच काय करावं लागेल, इनिशियलाइज करावं लागेल. तर मी काय करतो, या ठिकाणी क ची जी काही मूल्य आहे ते सेट करून देतो इथं 1. आणि या ठिकाणी हा लूप खतम झाल्यावर काय करतो मी, क च्या व्हॅल्यूला प्लस इक्वल 1 करतो, म्हणजे ते काय होईल 1 ने वाढेल. तुम्ही मिक्सही करू शकता, जेव्हापर्यंतच्या आतमध्ये जेव्हा लावू शकता. आता हाही लूप चालणार, तर याला जर तुम्ही रन केलं तर हे या पद्धतीनं चालेल. किंवा तुम्ही समजण्यासाठी आपण या ठिकाणी पुन्हा एक घेऊ, याची मूल्य करू 1 आणि या ठिकाणी करू जेव्हापर्यंत लेस दॅन इक्वल टू 5. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण काय करू, जे काही ची संख्या आहे त्याला प्लस इक्वल टू 1, म्हणजे 1 ने वाढेल. आता हा जो लूप आहे हा समजायला जास्त सोपं जाऊन राहिलं. क चे मूल्य किती आहे 1, आणि आपण काय म्हणतो, जेव्हापर्यंत क हा 5 पेक्षा लहान आहे तोपर्यंत या गोष्टी चालवा. आणि जेव्हा हे चालवाल त्यावेळेस क ची जी काही व्हॅल्यू आहे, क चे मूल्य आहे ते 1 ने वाढवून द्या. बरोबर आहे. आता या लूपच्या आतमध्ये आपण काय घेतलेलं आहे, चे मूल्य किती आहे 1. जेव्हा जेव्हा तो या लूप मध्ये जाईल तेव्हा तेव्हा ची व्हॅल्यू काय होईल, पुन्हा इनिशियलाइज करेल. आणि या ठिकाणी आपण वापरलेला आहे जेव्हापर्यंत लेस दॅन 5 आहे, हा 5 पेक्षा लहान आहे तोपर्यंत काय होईल, लिहिलं जाईल क आणि ची व्हॅल्यू, आणि च्या व्हॅल्यूला काय केलं जाईल 1 ने वाढवलं जाईल. त्यामुळे हा लूप काय होईल, या पद्धतीनं चालेल. लाईन नंबर 4, जेव्हापर्यंत कोलन नाही दिलं. ठीक आहे. आता हे या पद्धतीनं चालेल. आता याचा वापर करून ना आपण काही पॅटर्न प्रिंट करण्याचा प्रयत्न करू. बघा, मी काय करतो, क ची व्हॅल्यू 1, क जोपर्यंत 5 पेक्षा लहान आहे तोपर्यंत ची व्हॅल्यू 1, या ठिकाणी मी काय करतो स्टार प्रिंट करतो. ठीक आहे. पण ना स्टार जेव्हा प्रिंट करतो ना मी, त्यावेळेस इथं नवी लाईन नाही आली, म्हणून मी काय करतो या ठिकाणी अंत देऊन देतो. एक मिनिट शोधावं लागेल थोडस. आपण थोडस बाहेर जाऊ, या ठिकाणी लिहाचा वापर
आणि या ठिकाणी आपण काय वापरणार, शेवट. बरोबर आहे. या ठिकाणी आपण घेऊ शेवट, ब्लँकने करू, म्हणजे लाईनचा जो अंत आहे, लाईनचा जो शेवट आहे, तो शेवट आपण काय करू, ब्लँकने करू, म्हणजे नवीन लाईन येणार नाही. आणि या ठिकाणी लिहामध्ये मला हा लूप या ठिकाणी जेव्हा कंप्लीट होतो इंटरनल लूप, त्यावेळेस नवीन लाईन पाहिजे. तर मी काय करतो, या ठिकाणी एक ब्लँक प्रिंट करून टाकतो. तर आता याला जर रन केलं तर काय होईल, याला इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये द्यायचं होतं. ठीक आहे. आता याला जर आपण रन केलं तर हे या पद्धतीनं आलं. आता मी काय करतो, इथं अ च्या जागी क वापरतो. आता बघा, या ठिकाणी अ च्या अ, या ठिकाणी मी काय केलं, 5 च्या जागी क केलं. आता या ठिकाणी पहा काय होऊन राहिलं, क ची व्हॅल्यू 1, जेव्हापर्यंत क हा 5 पेक्षा कमी आहे तोपर्यंत, जेव्हा हा लूप एकदा चालेल म्हणजे क ची व्हॅल्यू 1 आहे, त्यावेळेस अ ची व्हॅल्यू 1 होईल. जेव्हापर्यंत अ हा लेस दॅन इक्वल टू, आता मी इथं 5 नाही घेतलं, इथं काय घेतलेलं आहे, क. जेव्हापर्यंत तो अ ची संख्या ही 5, सॉरी, अ ची संख्या ही क किंवा क एवढी आहे तोपर्यंत काय करेल, हे प्रिंट करेल. आता बघा काय झालं, की या ठिकाणी आपला एक पॅटर्न तयार झाला. बघा, आता हे मला समजा 5 वेळा नाही, जास्त वेळ पाहिजे, तर मी इथं काय करतो, इथं 8 देऊन देतो. तर काय होईल, जर तुम्ही याला रन केलं तर हे काय झालं, 8दा प्रिंट झालं. मी या ठिकाणी स्टारच्या जागी ना इथं व्हॅल्यू प्रिंट करतो. काय व्हॅल्यू प्रिंट करू, या ठिकाणी मी व्हॅल्यू प्रिंट करतो क, क ची व्हॅल्यू प्रिंट करतो. तर ते काय होईल बघा, तर या पद्धतीचा पॅटर्न प्रिंट होईल. जर मी या ठिकाणी अ ची व्हॅल्यू प्रिंट केली तर काय होईल, आपला हा पॅटर्न प्रिंट होईल. आता या पॅटर्नला थोडस आपण समजून घेऊ की हे या पद्धतीनं का प्रिंट होऊन. बघा, या ठिकाणी काय होऊन राहिलेलं आहे, क ची व्हॅल्यू किती आहे, 1. जेव्हापर्यंत क लेस दॅन 8 आहे, क हा 8 पेक्षा कमी आहे तोपर्यंत हा चालणार. यामुळे काय झालं, आपल्या एकूण 1 2 3 4 5 6 7 8 लाईन प्रिंट झाल्या. ठीक आहे, यामुळे काय झालं, आपल्या टोटल लाईन किती आल्या, 8 आल्या. तर हा पहिला लूप काय करताय, आपल्या नंबर ऑफ लाईन किती आहेत ते डिसाइड करताय. आतमध्ये काय होऊन राहिलं, अ इक्वल टू 1, म्हणजे ज्यावेळेस क ची व्हॅल्यू 1 आहे त्यावेळेस अ ची व्हॅल्यू किती होईल, पुन्हा इनिशियलाइज होईल 1. आणि जेव्हापर्यंत अ हा क पेक्षा लहान किंवा क एवढा आहे तोपर्यंत काय होईल, अ लिहिला जाईल. आता पहिल्यांदा क ची व्हॅल्यू 1 आहे, अ ची व्हॅल्यू 1 आहे, तर तो एकदाच रन होईल. दुसऱ्यांदा क ची व्हॅल्यू 2 आहे, अ ची व्हॅल्यू 1 आहे, तर पहिल्यांदा रन होईल. मग पुन्हा अ ची व्हॅल्यू 2 आहे, दुसऱ्यांदा रन होईल. म्हणजे काय होईल, जिथपर्यंत क ची व्हॅल्यू आहे तेवढ्यांदा ते काय होईल, रन होईल. तिसऱ्यांदा क ची व्हॅल्यू 3 राहील, तर हे कितीदा रन केलं जाईल, 3दा रन केलं जाईल. चौथ्यांदा अ ची व्हॅल्यू किती राहील, 4 राहील, तर हे कितीदा रन केलं जाईल, 4दा रन केलं जाईल. बरं, हे 4दा रन करताना तो नवीन लाईन घेणार नाही, पण ज्यावेळेस हा लूप कंप्लीट होईल त्यावेळेस तो नवीन लाईन घेईल. त्यामुळे येणारी प्रत्येक ही जी लोड आहे ते काय होईल, नवीन लाईन मध्ये येईल. बरं, याला तुम्ही वेगळ्या पद्धतीनेही परफॉर्म करू शकता. जसं मला हे इथं 8 पाहिजे आणि याला मी ग्रेटर दॅन इक्वल टू 1 करतो आणि याला प्लस करण्याच्या जागी मायनस करतो. तर काय होईल,
जर तुम्ही याला रन केलं तर हे काय होईल, या पद्धतीनं आपलं आउटपुट येईल. तर या पद्धतीनं असतो आपलं नेस्टेड लूप. ठीक आहे. तर नेस्टेड लूप आपण दोनही पद्धतीमध्ये बघितलं, की आपण याला याच्यामध्ये बघितलं, जेव्हा मध्ये आणि जेव्हापर्यंत. याच लूपला जर तुम्हाला याच प्रोग्रामला जेव्हा मध्ये करायचं असेल तर हे हटवावं लागेल, हे हटवावं लागेल, याची गरज नाही, याची गरज नाही आणि याची गरज नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, इथं घ्यावं लागेल जेव्हा, आणि या ठिकाणी जेव्हाचा सिंटॅक्स बघावं लागेल आपल्याला. सिंटॅक्स आता मला एका वेळेस मी खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज करत असल्यामुळे मला हे पाठांतर नाही, त्यामुळे हे बघावं लागतो. तर आपण याच्यामध्ये गेलो मराठीमध्ये आणि लूप स्टेटमेंट आणि या ठिकाणी जेव्हा, क मध्ये मर्यादा. या ठिकाणी आपण याला घेतलं आणि जेव्हा इथं घेतलं, क सुरू कुठून झाला पाहिजे, 1 पासून. ठीक आहे, सुरू कुठून झालं पाहिजे, 1 पासून. कुठपर्यंत चाललं पाहिजे, आपलं चाललं पाहिजे 8 पर्यंत. 8 प्लस 1 देऊ. ठीक आहे. मग याही ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सेम गोष्ट, जेव्हापर्यंतच्या जागी आपण जेव्हा लिहू आणि या ठिकाणी हे जे आहे हे चेंज करू, फक्त येतं क च्या जागी अ घेऊ. ठीक आहे. आणि येतं सुरू होईल अ पासून, चालणार कुठपर्यंत, क मध्ये 1 जास्त आहे तोपर्यंत. ठीक आहे. आता जर याला लिहिलं तर काय होईल, याला जर रन केलं तर काय होईल, या पद्धतीनं आपला पॅटर्न प्रिंट होईल. आपण पॅटर्न का प्रिंट करतो, पॅटर्न प्रिंट करतो त्यावेळेस आपल्याला लूप कसं चालतो हे चांगल्या तऱ्हेनं समजतो. आणि प्रोग्रॅमिंग मध्ये ना तुम्हाला कसं चालतंय हे समजणं जास्त आवश्यक असतो. या ठिकाणी तुमचं पॅटर्न प्रिंट होणं आवश्यक नाहीये. पॅटर्न तुमचं प्रिंट झालं नाही झालं तरी फरक पडत नाही. मुद्दा हा आहे की तुम्हाला हा लूप कसा चालतो हे समजलं पाहिजे. हे जर समजलं तर अशा प्रकारचे खूप प्रोग्राम तुम्ही करू शकणार. आपण हा टॉपिक कंप्लीट झाल्यावर, लूपचा टॉपिक कंप्लीट झाल्यावर खूप सारे प्रोग्राम आपण घेणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला नेस्टेड लूप किती चांगल्या तऱ्हेने यूज होतो ते मी व्यवस्थित समजून सांगणार. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. थँक्यू.